नमस्कार. आज आपण गाईच्या चिकापासून दोन प्रकारचे खरवस बनवतो आहेत. एक मस्त मलाईदार खरवस वडी आणि एक पाकातील कुरकुरीत पण तितकीच चविष्ट अशी खरवस वडी बनवतोय. ही खरवस वडी 3 महिने फ्रीजशिवाय छान टिकते. ही वडी वातूड होऊ नये म्हणून खास टिप दिलेल्या आहेत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर लगेच सुरुवात करते. नमस्कार, मी शीतल. मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. इथं मी अर्धा लिटर इतकं गाईचं चीक घेतलेलं आहे. हे दूध रेग्युलर दुधापेक्षा घट्ट असतं. यात एक मलाईदार असं हे दूध दिसतं. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, चीक म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा गाय किंवा म्हैस बाळाला जन्म देते तर सुरुवातीचे 3 ते 4 दिवस हे दूध गाय देत असते. त्याच दुधाला चीक म्हटलं जातं. आता या अर्धा लिटर दुधामध्ये साधारण 150 ग्रॅम इतका मी गूळ हा किसून टाकून घेते आहे. गूळ आपल्याला इथं पूर्ण विरघळून घ्यायचा आहे. तर काही मिनटातच हा गूळ छान विरघळल्यानंतर यात आता वेलची पूड टाकून घेते आहे, साधारण अर्धा चमचा, आणि ती सुद्धा चिकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. इथं आता चीक हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि इकडे मी प्लेटला तूप लावून घेतलेला आहे. तर गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये गरम पाणी झालं का लगेच यावर प्लेट ठेवायची आणि आपण तयार करून घेतलेलं जे चीक आहे ते या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इथं हे प्लेटमध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण याला झाकून घेणार आहोत. साधारण 15 मिनटं मीडियम फ्लेमवर आपण हे चीक छान शिजून घेणार आहोत. तर 15 मिनटानंतर चेक करूया की आपलं हे चीक व्यवस्थित शिजलं आहे का. तर हाताला अजिबात चिटकत नाही, म्हणजे इथं हे परफेक्ट चीक हे शिजून तयार झालं आहे, म्हणजे याचं खरवस बनून तयार झालेलं आहे. हलकंसं गार झाल्यानंतर याच्या आपण लगेच वड्या पाडायला सुरुवात करूया. तर हे परफेक्ट मेजरमेंट जर घेतलं तर ही खरवस अजिबात वातूड होत नाही. तर बघू शकतात इथं ही वडी अगदी अलगद अशी प्लेटमधून निघालेली आहे. वरून मस्त दिसते आणि खालून अगदी जाळीदार ही वडी बनून तयार झालेली आहे खरवसची. आणि बघू शकतात अगदी मऊ दिसते आहे. अगदी इझिली बोटाने तुटते, म्हणजे याचा अंदाज तुम्हाला येईलच की किती मलाईदार आणि मऊसूत ही खरवस वडी बनून तयार झालेली आहे. तर आता आपण लगेच दुसरी रेसिपी सुरू करूया, ते म्हणजे पाकातली वडी बनवायला. आता बनवून घेतलेली खरवस वडीच इथं मी वापरते आहे. तर ही वडी एका किसणीच्या साहाय्याने किसून घेते. अगदी मऊसूत असते, त्यामुळे पटकन ही किसून तयार होते. फक्त किसताना थोडासा हात सांभाळायचा आहे, नाहीतर हाताला किसणी ही लागू शकते. इथं आपला सर्व खरवस हा किसून झालेला आहे. तर लगेच कढईमध्ये टाकून घेते. तर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली होती. यात आता किसलेला खरवस हा टाकून घेते. आता यात मी 1 वाटी इतकी साखर टाकून घेते आहे. इथं आपण साखरच वापरा, कारण की ह्या खरवसला रंग खूप सुंदर येतो आणि त्यातल्या त्यात आपल्याला 1 तारी इथं पाक हा बनवायचा आहे, म्हणजे 1 तारी पाक तयार होईल अशा प्रकारे आपल्याला ही वडी इथं शिजून घ्यायची आहे. इथं 1 तारी पाक होईल अशा प्रकारे आपल्याला हा किस शिजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं साखरेचाच वापर करा. तर थोड्या वेळाने बघू शकतात साखर विरघळलेली आहे आणि यात थोडंसं पाण्याचं प्रमाण दिसतं आहे. तर मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे कंटिन्यू परतत छान घट्ट होते तोपर्यंत शिजू द्यायचे आहे. तर इकडे मी प्लेटसुद्धा सेट करून ठेवलेली आहे. प्लेटला इथं तूप लावून घेतलेला आहे. खरवसकडे वळूया. तर बघू शकतात हलकासा रंग बदलायला सुरुवात झालेला आहे किसचा, आणि यातलं पाण्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे. हाताच्या बोटावर घेऊन थोडंसं चिकट लागलं का लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे खरवस एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आता चमचेच्या साहाय्याने आपल्याला हा खरवस व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. थोडं प्रेस करत आपल्याला हा खरवस सेट करायचा आहे प्लेटमध्ये.
प्लेटमध्ये व्यवस्थित सेट झालेला आहे तो पूर्ण गार होऊ देते। इथं थोड्या वेळाने ही वडी पूर्ण गार झालेली आहे, तर चाकूच्या साहाय्याने आता वड्या पाडायला सुरुवात करूया। तर बघू शकतात अतिशय सुंदर अशी ही वडी बनून तयार झालेली आहे। तुम्ही ही वडी फ्रीज शिवाय 3 महिने छान स्टोअर करू शकतात। तर कशी वाटली हे खरवसचे 2 प्रकारचे वड्यांची रेसिपी हे मला कमेंट्स करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली पटकन लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।